घरात धनप्राप्ती होण्यासाठी हे उपाय नक्की करा. देवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर कधीही जमिनीवर ठेवू नये. नंबर 2. प्रसाद नेहमी पितळ, चांदी, सोने किंवा मातीच्या भांड्यात किंवा केळीच्या पानावर ठेवून देवास अर्पण करावे. नंबर 3. नैवेद्यामध्ये किमान एक तरी फळ असावे. नंबर 4. देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच ठिकाणी ठेवू नये, लगेच सर्वांना प्रसाद द्यावा. नंबर 5. कपाळाच्या मध्यभागी हळदीचा टिळा लावल्याने शरीरातील ऊर्जेचा संचार वाढतो. असेही मानले जाते की पूजेनंतर हळदीचा टिळा लावल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते आणि धनप्राप्तीचा मार्ग वाढतात, प्रगती होते. नंबर 6. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु ग्रह अशुभ असेल तर हळदीचा टिळा लावल्याने गुरुचा वाईट प्रभाव कमी होतो, असे मानले जाते. नंबर 7. माता लक्ष्मी तुळशीच्या रोपामध्ये वास करते आणि एकादशीला माता लक्ष्मी निर्जला व्रत करते, म्हणून या दिवशी तुळशीला पाणी देऊ नये. नंबर 8. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने किंवा मंजुळा तोडू नये. नंबर 9. हात स्वच्छ करूनच तुळशीला स्पर्श करावे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. नंबर 10. घरात अशांतता, कालही असेल तर घरच्या उत्तर दिशेला निळ्या रंगाचे पडदे लावावेत. नंबर 11. घरातील सदस्यांमधून कडूता असेल तर गुलाबी रंगाचे पडदे लावावेत. नंबर 12. दक्षिण दिशेस पूजा घरात पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत. घंटा मंदिरात किंवा घरातल्या पूजेसाठी वाजवल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. हिंदू धर्मानुसार ज्या घरात ध्वनीतून जगाची निर्मिती झाली तो आवाज या गरुड घंटेतून निघतो. पूजा किंवा आरतीच्या वेळी घंटा वाजवल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. गरुड घंटा वाजवल्याने माणसाला मोक्ष मिळतो असे मानले जाते. शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, त्यामध्ये थोडे काळे मीठ टाकावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. घोड्याचे चित्र घरात लावल्याने घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या क्षेत्रातील यश प्राप्ती होते. चांगली नोकरी आणि चांगली नोकरीत भरारी मिळण्यास मदत होते. समाजात मान सन्मान वाढतो. सुख सोयीच्या वस्तूंमध्ये वृद्धी होते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.